नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। महापार प्रणालीचे सक्षमीकरण तसेच सुरळीत कार्यचलनासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, महापार ही जी काही प्रणाली आहे, संगणक प्रणाली आहे मित्रांनो ही, आणि ही सुरळीत तसेच सक्षमीकरणासाठी चालण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता CFR 1217/ प्रत क्रमांक 28/ आस्था 13 असा आहे। या ठिकाणी आपण GR दिनांक पाहू शकता की 3 नोव्हेंबर 2025 हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर जरा वेळ न घालता आपण संपूर्ण GR अपडेट जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम आता प्रस्तावना पाहूयात। यामध्ये सन 2016 ते 17 या वर्षापासून राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी महापार ही संगणक प्रणाली NIC मार्फत विकसित करण्यात आली असून सदर प्रणाली NICच्या मेघराज क्लाउडवर होस्ट करण्यात आली आहे। मेघराज क्लाउडचे इन्फ्रास्ट्रक्चर कालबाह्य म्हणजेच की ऑब्सुलेट झाले असल्याने सदर प्रणाली तत्काळ दुसऱ्या क्लाउडवर होस्ट करणे आवश्यक आहे। महापार प्रणालीचे सध्याचे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर अपुरे पडत असून शासकीय अधिकाऱ्यांना आपले कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीवर नोंदविण्यास अडचणी येत आहेत। सदर प्रणालीचे कार्यक्षमपणे कार्यचालन होण्यासाठी अधिकच्या सक्षम क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता होती। यासाठी दिनांक 29/9/2025 रोजीच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या PIC बैठकीमध्ये महापार प्रणाली रिटेल क्लाउडवर होस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महापार प्रणाली रिटेल क्लाउडवर होस्ट करण्यासाठीच्या खर्चास आणि E-ऑफिस स्पॅरो वर्जनच्या लायसन्स कॉस्ट करिता प्रकल्प अंमलबजावणी समितीची PIC मान्यता मिळाली आहे। त्यानुसार महापार प्रणालीचे सक्षमीकरण व सुरळीत कार्यचलनासाठीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे नेमकी किती खर्चास मान्यता ही देण्यात आली आहे ते सर्व आता आपण समोर पाहूयात। शासन निर्णय महापार प्रणाली अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती PIC दिनांक 29/9/2025 रोजीच्या बैठकीत महापार प्रणाली रिटेल क्लाउडवर होस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदर प्रणालीच्या सक्षमीकरण तसेच सुरळीत कार्यचलनासाठी खालील तक्त्यातील नमूद केल्याप्रमाणे ₹4,38,85,145 फक्त इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर प्रणालीची जी काही सक्षमीकरण आहे किंवा सुरळीत कार्यचलनासाठी जी काही खर्च जो काही येणार आहे तो म्हणजे की 4,38,85,145 एवढ्या खर्चास या शासन निर्णयाद्वारे मान्यता ही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, खर्चाचा तपशील आपण या तक्त्यात समजून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम आपण बाब पाहूयात। महापार प्रणाली रिटेल क्लाउडवर 1 वर्षाच्या कालावधीसाठी होस्ट करण्यासाठी ॲन्युअल मेंटेनन्स कॉस्ट परी 5 मध्ये नमूद केल्यानुसार जो काही एकूण येणारा खर्चाचा तपशील जो काही आहे तो म्हणजे की 2,93,85,145 एवढा हा येणार आहे। त्यानंतर E-ऑफिस स्पॅरो वर्जनची 1 वर्षाची लायसन्स कॉस्ट जी काही असणार आहे ती म्हणजे की एकूण 50 लाख एवढी ही अंदाजे असणार आहे। त्यानंतर महापार PMU मधील मनुष्यबळाच्या वेतनाकरिता जो काही एकूण खर्च जो काही येणार आहे तो म्हणजे की 95 लाख एवढा हा जो काही आहे तो खर्च हा येणार आहे। आणि एकूण खर्च जो काही हा होणार आहे तिन्ही बाब मिळून तो म्हणजे की 4,38,85,145 एवढा हा होणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। उपरोक्त खर्च हा मागणी क्रमांक A4 2052 सचिवालय सर्वसाधारण सेवा 090 सचिवालय 17 संगणक खर्च 0007
ई गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी तरतूद 2052-081 योजना अंतर्गत या लेखा शीर्षकाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल। सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक WIPR 2013 प्रत क्रमांक 30/2013 विनियम दिनांक 17/4/2015 मधील भाग पहिला उपविभाग 4 मधील नियम क्रमांक 11 अन्वये या विभागास प्रदान करण्यात आलेले वित्तीय अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 20/25/11/03/16 51580507 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संगणक संकेतांक टाकून हा डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन GR शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।